नाक घासूनी गव्हार, देवा म्हणती गुन्हेगार. एका जनार्दनी म्हणे, जन भूलले मूर्खपणे. संत एकनाथांचे जन्मस्थान म्हणून ओळखण्यात येणारे पैठणी साड्यांचे माहेरघर, पूर्वी प्रतिष्ठान या नावाने सातवाहन राज्याची राजधानी असणारे शहर म्हणजेच मराठवाड्यातील आपले पैठण. इथल्या मागील 2.5 वर्षांच्या विकासाचे श्रेय जाते ते येथील आमदार आणि आत्ताचे खासदार संदीपानराव भुमरे यांना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पैठणचा विकास वेग धरू लागलाय. विठ्ठल रुक्माई जे महाराष्ट्र राज्याचं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे, म्हणून आजच्या या सोहळ्यासाठी समस्त हनुमान नगरातील असंख्य नागरिक या ठिकाणी दिंडी सोहळ्याला सामील झाले होते. नुकतेच येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी झाली आहे. येथील प्राणप्रतिष्ठा देखील थाटामाटात साजरी झाली असून हे मंदिर शहराच्या धार्मिक वातावरणात एक नवा रंग भरत आहे. या मंदिराच्या परिसरातच एक खुल्या व्यायामशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या व्यायामशाळेत नागरिकांना फिटनेससाठी उत्कृष्ट सुविधा मिळतील यात शंका नाही. धनकेश्वर मंदिराच्या देखभाल व नूतनीकरणावर काम सुरू असून येथे सभागृह बांधण्यात येत आहे. यामुळे या प्राचीन मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार हे निश्चित. खूप वर्षापासूनची बिडकीन करायची जी इच्छा होती, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या बिडकीन शहराच्या एकदम वेशीमध्ये आणि संभाजीनगर पैठण रोडवर असला पाहिजे, तर ती इच्छा माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब यांनी पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली स्मृतीला उजागर करणाऱ्या एका भव्य अशा पुतळ्याचा अनावरण झाले असून हा पुतळा शहराच्या प्रगतीचा आणि मराठा साम्राज्याच्या गौरवाचे प्रतीक ठरेल. संभाजीनगर पैठण रस्त्याचे जे मागणी होती पैठणपासून ते संभाजीनगरपर्यंत, तर ती मागणी लक्षात घेता माननीय भुमरे साहेबांनी आमची ही मागणी पूर्ण करून माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागे पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून सध्या काम चालू आहे. विकासाच्या कामांसह आमदार संदीपानराव भुमरे यांनी येथील गरीब आणि होतकरू शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदत केलेली दिसून येते. यामध्ये मग शेत विहिरीसाठी निधी देणे, शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसायाला चालना देणे, विजेची कमी पडू नये म्हणून सौर प्रकल्पांना प्रोत्साहन देणे अशी विविध प्रकारची कामे पैठणसह महाराष्ट्रभरात होत आहेत. माझी शेती कोरडो होती, पण मला साहेबांनी एक दिल्यामुळं माझा आणखीन उत्सव वाढला, शेती उत्पन्न वाढलं माझं. आम्हाला फायदा केला. आम्ही एक शेतकरी माणसं आणि त्यांनी काय केलं, आम्हाला कोठा दिला, आमचा फायदा झाला, आमच्या जनावरांची सोय झाली आणि आम्ही शेतकरीच माणसं आहेत. आम्हाला जो काय पैसे कोठा बांधायला नव्हते, पण त्यांनी आमचा फायदा केला. असेल शिंदे सरकार तर नसेल बळीराजाला कुठलाही त्रास. एकजुटीने, एकमताने, एकतेने करूया आपल्या महाराष्ट्राचा विकास.